नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. आपण सातत्यपूर्ण व्याख्यानमालेचे 35 भाग या ठिकाणी आज पूर्ण करतोय. म्हणजे पूर्ण झालेले आहे. 36व्या भागाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. आणि स्पर्धा परीक्षा हातला आजचा विषय. आणि यामध्ये एक विषय जो यापूर्वी आपण ज्याची चर्चा केली तोच पुन्हा थोडासा अजून संदर्भात सहित आणि सविस्तर घेणार आहोत. तो आहे उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारा फरक काय आहे त्यामध्ये आणि आपल्यामध्ये नेमका तुलनात्मक अभ्यास केला तर ते विद्यार्थी आपल्यापेक्षा कुठं सरस ठरतायत. का युपीएससी मध्ये सातत्यानं आपण बघितलं तर उत्तर भारतातल्या म्हणजे बिहार असेल, युपी असेल किंवा अन्य भागातनं जास्त संख्या असते, तुलनात्मक महाराष्ट्रातून ही संख्या कमी असते. या सगळ्याचा आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विचार करणार आहोत की कशा पद्धतीनं हे विद्यार्थी पुढे जात आहेत, त्याची कारणं काय आहेत, कोणकोणत्या साधन सामुग्रींचा त्यांच्याकडं मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे, कोणत्या प्रमाणामध्ये तिथं या ठिकाणी कमतरता आहे, त्याचे परिणाम काय आहेत आणि आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी नेमकं कुठे कमी पडतो या विषयावर आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत. एक तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ज्या वेळेला विचार करतो की कशी युपीएससीची तयारी करायची आहे, एमपीएससीची तयारी करायची आहे, तर सगळ्यात आपल्यापेक्षा ते मुलं सुरुवातीपासून पुढे कुठं असतात की ते अर्ली स्टार्ट करतात. म्हणजे आपल्याकडं मी वारंवार सांगतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या डोक्यात विचार यायला लागतो की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे आणि मग मी तयारीला लागतो. आणि याचपेक्षा बरोबर उलट्या बाजूला जर बघितलं आपण त्याच्यामध्ये की बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य राज्यांमध्ये सुरुवात करत असताना त्या मुलांची अगदी 10वी झाल्यानंतरची सुरुवात असते, काही तर त्याच्या अगोदरपासून या ठिकाणी सुरुवात त्याची असते. त्याचं एक दुसरं कारण देखील आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की त्याचं कारण पहिलं असं आहे की आपल्याकडं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्त आहे, अदर सोर्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपण थोडंसं एक आर्थिक समृद्धता, बाकीच्या साधनांची समृद्धता असल्यामुळं थोडं रिलॅक्स मोडमध्ये जातो की काय, असं एक थोडंसं वाटतं लक्षात घ्या. आणि कम्पॅरेटिव्हली या राज्यांचा जर विचार केला तर तिथे ही इतर ऑप्शन कमी आहेत. म्हणजे प्लॅन बी चा ऑप्शनच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जसं त्या मुलांचं मी वारंवार वाक्य सांगतो, मी पढना क्यों है, हमें एक तो सीएम डीएम बनना है नाही तो सीएम बनना है. म्हणजे एक तर कलेक्टर बनायचंय नाहीतर मला मुख्यमंत्री बनायचंय. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय, नाहीतर मग एकतर गुन्हेगारीचा येईल किंवा मला मायग्रेट करावं लागेल. मायग्रेट केल्यानंतरची या ठिकाणी परिस्थिती कदाचित वेगळी असू शकते. आणि यासाठी करो या मरोची परिस्थिती जी आहे ती असल्यामुळं अगदी सुरुवातीपासून कमी वयामध्ये यांची सुरुवात झालेली असते. आणि तिथं आपल्यापेक्षा हे विद्यार्थी बरेच या ठिकाणी पुढे गेलेले असतात. हे एक भाग आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवला पाहिजे की प्लॅन बी च्या असणाऱ्या उपलब्धतेचा अभाव हा या ठिकाणी एक त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतो, असे एक या ठिकाणी बाजू आहे. पण दुसऱ्या बाजूला हेही आहे मित्रांनो, लक्षात घ्या की प्लॅन बी नसल्यामुळे ज्या वेळेला ते म्हणजे तिथेही अशीच परिस्थिती, तिथे असं होत नाही की बिहारमधनं 500 मुलं बसले आणि त्यातले 400 सिलेक्ट झाले, असं होत नाही. लक्षात घ्या त्याच्यावर तिथलंही प्रमाण 10-15% पेक्षा जास्त नाही आहे. आणि मग 10-15% पेक्षा जास्त तर तिथंही 90% विद्यार्थ्यांना पुन्हा प्लॅन बी चा आधार घ्यावा लागतो आणि त्या प्लॅन बी साठी पुन्हा मायग्रेट होणं आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागतात जर आपण फेल झालो तर. त्याच्या बाबतीत हा एक फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. दुसरं असं आहे की उपलब्ध असणारी कोचिंग सेंटरची जी व्यवस्था आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सटर्नल असणारे कोचिंग, याची थोडीशी कल्चर तयार झालेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे महाराष्ट्रात अशी कल्चर कुठं तयार झाली, महाराष्ट्रात कल्चर आपण म्हटलं की पुण्यामध्ये काही तयार झालेले आहेत, काही कॉलेजेसमध्ये तयार झालेले आहे. जसा आपला प्रयत्न चाललेला आहे की बारामतीचं एक युनिट स्पर्धा परीक्षेपेक्षा पोलीस भरतीमध्ये फार चांगलं कल्चर त्यांनी तयार केलेलं आहे. तसाच प्रयत्न या ठिकाणी श्रीगोंदामध्ये चाललेला आहे. तसाच प्रयत्न आपण या ठिकाणी सिटी बिंजानी महाविद्यालयामध्ये करतोय. अशी काही महाविद्यालय आपण त्या कल्चरसाठी बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यामध्ये हे महाविद्यालय पुढे त्या कल्चरचे एक भाग बनतील आणि विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था निर्माण होईल, असा प्रयत्न आपला सुरू आहे. पण तिथं 24/7 उपलब्ध असणारे कोचिंग क्लासेस आहेत. सगळ्यात महत्वाचं तिथं बघितलं द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, यासारख्या इंग्रजी जे काही या ठिकाणी त्यांचं मटेरियल आहे वाचण्यासाठीचं, त्याचं हिंदी भाषांतर एका दिवसात तिथं उपलब्ध होतंय. लक्षात घ्या. म्हणजे इंग्रजी आलेल्या वृत्तपत्रांचं हिंदी मधलं भाषांतर तिथे एका दिवसात उपलब्ध होतं. त्यामुळे ट्रान्सलेशनवर विद्यार्थ्यांना वेळ खर्च करावा लागत नाही. तर ते हिंदीमध्ये मिळणाऱ्या साहित्यावर आता ते लगेच काम करू शकतात. कम्पॅरेटिव्हली आपल्याकडे याचं
चांगल्या पद्धतीचं ट्रान्सलेशन केलेलं मटेरियल जे आहे ते अजूनही तितकं चांगलं मुलांसाठी उपलब्ध होत नाही. हे थोडंसं आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तिथं एकदा ठरवलं की युपीएससी करायचे तर ते युपीएससी साठीच फोकस देऊन काम करणारे विद्यार्थी जास्त दिसतात. आपल्याकडे विद्यार्थी ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला त्याला करायचं असतं की एमपीएससी युपीएससी करायचंय. मग त्याला स्पर्धा परीक्षा हे व्यवस्थित म्हणता देखील येत नसतं, ही दुर्दैव आहे, लक्षात घ्या. मग स्पर्धा परीक्षा म्हणून तो पुढे येतो. पुढे आल्यानंतर मग या ठिकाणी सुरुवात काय तर सगळ्यात मोठं काय युपीएससी करायची. म्हणजे मला कलेक्टर व्हायचं असं स्वप्न कधी पडतं, मी सिरियल बघतो आणि मग मला स्वप्न पडतं. अशी स्वप्न पडू शकतात का? ठीक आहे, मोटिवेशन मिळेल तुम्हाला त्याच्यावरती. पण मोटिवेशन मिळालं म्हणून तुम्ही पुढे आल्यानंतर सुरुवात आपली युपीएससीला कलेक्टर व्हायची म्हणून होते आणि 6 महिन्यामध्ये तो विद्यार्थी ज्याला युपीएससी करायचं ठरलं तो डायरेक्ट म्हणून तुम्हाला अग्निवीर बनायचा आहे. किती मोठा प्रवास आहे तो, लक्षात घ्या, डाऊनग्रेड होण्याचा. 6 महिन्यामध्ये तुमचं स्वप्न कलेक्टर होण्यापासून अग्निवीर या 4 वर्षाच्या टेम्पररी नोकरीपर्यंत जरी येत असेल तर किती मोठा बदल होतोय आपल्यामध्ये. म्हणजे आपली स्वप्न स्थिर नाही आहेत किंवा 6 महिन्यात आपण त्याच्यावर कॉन्स्टंट राहू शकलो नाहीत. कम्पॅरेटिव्हली या मुलांच्या मध्ये बघितलं की एक फोकस ठरलेला असतो, मला युपीएससी करायचे तर ते युपीएससी वरच फोकस करतील आणि ते देतील. प्लॅन बी जर एखादा त्यांचा त्यातला असेल तर तो शेवटच्या क्षणाला त्याचा विचार करतील. हा एक बदल जो आहे तो बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बदल काय दुसरं अजून लक्षात घ्या की आपले विद्यार्थी पाठांतरावर जास्त भर देतात, वाचण्यावर, लक्षात घ्या, आणि ते विश्लेषणावर जास्त भर देतात. चर्चा करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि रायटिंग मध्ये कसं आपलं स्वतःचं स्पीड वाढवता येईल हा प्रयत्न या ठिकाणी ते करत असतात. कम्पॅरेटिव्हली आपले विद्यार्थी लिखाणामध्ये कमी पडतात. असं एक या ठिकाणी जे अधिकारी या मुलांना मदत करतायत, मार्गदर्शन करतायत, त्यांच्याकडून या ठिकाणी जी माहिती मला मिळाली ती आहे, हे लक्षात येईल. आता यामध्ये एक लक्षात येतंय की मुबलक साधन सामुग्री उपलब्ध असणं अभ्यासासाठी हा उत्तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी असणारा प्लस पॉइंट आहे. दुसरं एक नैसर्गिक असणारी किंवा या ठिकाणी मानवनिर्मित असणारी आपत्ती म्हणता येईल की डेव्हलपमेंटच्या भागामध्ये औद्योगिकरण असेल आणि इतर भागामध्ये थोडंसं या ठिकाणी मागासलेपण असल्यामुळं त्यांच्यासमोर पर्याय राहत नाही. ज्यावेळेला पर्याय राहत नाही त्यावेळेला आपण या ठिकाणी 100% इफिशियन्सीनं काम करतो आणि रिझल्ट खेचून आणण्याचा प्रयत्न करतो. मग आता ही परिस्थिती आपल्याकडे नाही आहे का? तर आपल्याकडेही तुमच्यापैकी बऱ्याच कुटुंबांमध्ये असं आहे की तुम्ही काहीतरी कराल तरच ते कुटुंब उभं राहणार आहे. तुमच्या प्रयत्नांमुळं, तुमच्या चर्चेमुळं, तुमच्या या ठिकाणी जडणघडणीमुळं तुम्ही जसं घडाल तसं कुटुंबाने पर्यायाने गावातल्या व्यवस्थेला या ठिकाणी बदल होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे तीच परिस्थिती आहे. पण आपण हे करत असताना तेवढ्या सिरियसली, म्हणजे स्पर्धा परीक्षा जाता जाता करायचा भाग नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा मला एफ-वाय झाल्यानंतर, एस-वाय झाल्यानंतर, टी-वाय झाल्यानंतर पुढे जात असताना काही शिकलो नाही तर घरातले लग्न लावून देतील, त्याच्यापेक्षा 2-3 वर्ष काढण्यासाठी म्हणून स्पर्धा परीक्षा करायची, निघाली तर पोस्ट निघते नाहीतर वेळ तर निघून जातो. हा भाग नाही आहे, हे लक्षात. हा जो आकडा फुगतोय म्हणजे स्पर्धेमध्ये काय वाटतं आपल्याला की इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आकडा फुगतो. पाठीमागची आकडेवारी पण बघितली, 9 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला पण 5,42,000 मुलांनीच फक्त परीक्षा दिली. म्हणजे वरचे जे 4-4.5 लाख विद्यार्थ्यांचा आकडा फुगला होता त्याच्यामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीची अशी कारणं असतात. आणि या कारणांमुळे जे नकारात्मक वातावरण तयार होतं किंवा तयार करणाऱ्याच्या डोक्यांवर जे विचार येतात, एवढी मुलं बाहेर पडली, मग आता करायचं काय त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण या परिस्थितीचा विचार करता मग काय केलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांनी. तर सगळ्यात महत्वाचं, जर द हिंदू किंवा या ठिकाणी या सारख्या वर्तमानपत्राचं हिंदी आवृत्ती, इंग्रजीमधली हिंदी जर उपलब्ध होत असेल तर ती मराठी उपलब्ध होईल का यासाठी प्रयत्न करणं. नसेल उपलब्ध होत तर ज्या ठिकाणी हिंदी उपलब्ध होते असे काय, तर मटेरियल मात्र फार चांगलं मिळतं, लक्षात. म्हणजे आपले काही विद्यार्थी आता जसे दिल्लीत व्हिजिटला गेले ते बघतायत, ते त्यांच्या निर्णयाने गेलेले आहेत, बघतायत ते सर त्याच्यामध्ये चर्चा करतायत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर इथं मटेरियल मिळतं, पेनड्राईव्ह मध्ये आम्ही घेऊन जाऊ शकतो, बाकीच्या गोष्टी मिळतात, सगळ्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये मिळतात, त्याचा उपयोग होऊ शकतो. असे सोर्सेस आपण शोधून काढले पाहिजे. हे सगळे इकोसिस्टम तुम्हाला करिअर कट्टा उपलब्ध करून देणारच आहे, पण तुमची ओन देखील एक सिस्टम असायला पाहिजे. ऑनलाईनच्या माध्यमातून राजेंद्रनगर भागामध्ये शिकवणारा एखादा शिक्षक तिथून फ्री झाल्यानंतर इथं करिअर कट्ट्याच्या विद्यार्थ्यांना शिकवेल का, अशी व्यवस्था करिअर कट्ट्याने तयार केलेली आहे. पण मी वारंवार ज्यावेळेला तुम्हाला सांगतो की मला 100 सिरियस असणारे करिअर संसदेचे विद्यार्थी द्या, की जे विद्यार्थी रेग्युलरली ह्या क्लासला अटेंड करतील, त्यांच्यासाठी दिल्लीतले युपीएससीचे रिसोर्स पर्सन तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. त्यांचा खर्च करिअर कट्टा करेल, तुम्हाला कुठलेही वेगळे पे करायचे नाही आहेत. पण दुर्दैवानं तर देखील आपण तेवढे विद्यार्थी एकत्र येत नाही आहोत, त्याची कारणं शोधली पाहिजे, हे बस लक्षात. आता तिथले सोर्स आपल्याकडे मिळत असताना
आपण या ठिकाणी जो प्लॅन बी घेणार आहोत, तो प्लॅन बी घेत असताना त्याला सायमल्टेनियसली कसा पुढे जाता येईल याचा विचार करून पुढे जाणे गरजेचं आहे. काळ बदलत चाललेला आहे. युपीएससीच्या बाबतीमध्ये देखील काही भागांमध्ये आता रिसोर्स चांगला यायला लागलेला, म्हणजे कोल्हापूरचा रिझल्ट तुम्ही एवढा बघितला, कोल्हापूरचे विद्यार्थी जास्त आहेत. कारण या ठिकाणी तिथं संस्था डेव्हलप व्हायला लागलेली आहे चांगली त्याच्या बाबतीत. पुण्यातून काही विद्यार्थी येत आहेत, SISC मधून काही विद्यार्थी पुढे जात आहेत. आता हे सगळं जात असताना एक माझ्या दृष्टीने वाटते ती एक या ठिकाणी मारक गोष्ट कोणती आहे ती अशा आहे, लक्षात घ्या, तुमचा दोष नाही पण ते समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे शासन ज्या वेळेला मोटिवेट करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कॉलरशिप देतं, वेगवेगळ्या पद्धतीची मदत आपल्याला करत असतं, त्याचा मिसयूज करण्याची एक पद्धत या ठिकाणी थोडीशी दुर्दैवानं वाढायला लागली. लक्षात घ्या, सरसकट सगळे करत नाहीत, पण ती फेलोशिप मिळते मला म्हणून मी तिथं जाणार आणि तिथं जाऊन तयारीच्या ऐवजी मी इतर उद्योग करत बसणार, असं जर मी केलं तर आपल्याला असं वाटतं की चला मला या ठिकाणी काही जास्त कष्ट न करता हे मिळालेलं आहे, तो माझा अधिकार होता, मिळालं, जे काय प्रयत्न असतील ते लक्षात. पण अडचण त्यातली अशा लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातली 1-2 वर्ष भरकन निघून जात आहे जी परत येणार नाहीत, लक्षात घ्या. आणि त्याला तुमची फेलोशिप ही त्या दृष्टिकोनातनं काहीच नाहीये जी त्या वेळेचा विचार करता मिळणारी आहे ती. तर मी तेवढा सिरियसली त्या गोष्टीचा विचार करतोय का, मला त्या गोष्टीच्या माध्यमातून बरोबर फायदा घेता आला पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूटमध्ये शासनाकडनं रिसोर्स पर्सन उपलब्ध करून देतात, त्यांना चांगलं मानधन उपलब्ध करून दिलं जाते, पण तिथं पहिल्या 5-10 दिवसानंतर लेक्चरला मुलं बसतच नाहीत. याचं कारण मुलंच दोष आहेत असं नाही, लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर तिथं समजा मी एखाद्याला मी तिथं डायरेक्टर असेल तर मी प्रयत्न काय करतो की अशा एका व्यक्तीला द्यायचं, बाबा हा माझ्या ओळखीतला आहे, गरजू आहे, आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, मग त्याला म्हणायचं तू लेक्चर घे, इथं तुला हे मानधन मिळेल 30,000 रुपये. आणि मग त्याला या ठिकाणी महिन्याला 10 लेक्चर मिळाले तर 30,000 रुपये मिळतात, त्याचं कुटुंब व्यवस्थित चालतं. हा समाज कल्याणाचा विचार करून जर मग या ठिकाणी दर्जाहीन असणाऱ्या किंवा ज्याच्याकडे शिकवण्याची उत्तम क्वालिटी नाही अशा शिक्षकाला जर मी तिथं अपॉइंट केलं, त्याला जर लेक्चर दिले तर विद्यार्थी लेक्चरला बसणार नाहीत. हा पण एक छोटासा प्रॉब्लेम जो आहे तो दिसतोय सगळीकडे, लक्षात घ्या. विद्यार्थी हित लक्षात घेऊन या बाबतीत थोडंसं निर्णय घेणारी थोडीशी अजून विकसित होणं गरजेचं आहे. दुसरा भाग जिथं आपण ट्रॅप होतोय, विद्यार्थी आपले ट्रॅप होत आहेत की मुख्य परीक्षा मधनं बाहेर पडलो, एकदाच प्री मधनं बाहेर पडलो, एकदा इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन येऊन बाहेर पडलो, किंवा मी फक्त वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष अभ्यासच केला आणि माझ्या हातातनं आता काहीच होत नाही म्हणून मी कोचिंग क्लासेस काढले आणि मग माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थी येत आहेत आणि मग मी माझ्या पद्धतीने त्यांना शिकवतो, त्यातनं रिझल्ट काही मिळत नाही, लक्षात त्याच्या वतीत. हा देखील एक आपल्या विद्यार्थ्यांसमोरचा ट्रॅप आहे, लक्षात घ्या. तिथं आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेळ वाया जातो सगळ्यात महत्वाचं. मग आता ही परिस्थिती राहिली का, तर अजिबात राहिलेली नाही. तुमच्याकडे हे सोर्सेस उपलब्ध आहेत, चांगले सोर्सेस उपलब्ध आहेत, ऑनलाईन क्लासेस ह्या सगळ्यांचे उपलब्ध आहेत. शहरात जाऊन राहिलंच पाहिजे याची गरज नाही, लक्षात. गरज आहे की आपली उद्दिष्ट आणि आपले या ठिकाणी रोल मॉडेल कुणाला पकडतो, त्यातलं ज्याला रोल मॉडेल पकडतो त्याची आणि तुमची असणारी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थितीमधला असणारा फरक देखील तुम्हाला समजला पाहिजे, हे लक्षात घ्या. ती तुलनात्मक आपण त्याचा अभ्यास केलाच पाहिजे आणि तो अभ्यास करून मग आपलं स्वतःचं काहीतरी टार्गेट आपण सेट करायला पाहिजे, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास विशेषतः युपीएससीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना युपीएससीला आपल्याकडे असणारे सोर्सेस, करिअर कट्ट्याकडे उपलब्ध असणारे सोर्सेस, महाराष्ट्रातल्या मुलांसाठी उपलब्ध प्रचंड चांगले सोर्सेस आहेत. जसं की महेश भागवत सरांसारखं नाव हे देशभर इतकं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या. 2-2.5 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी अधिकारी घडवलं, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या विद्यार्थ्यांना अधिकारी पदापर्यंत पोहोचवलं. अशी व्यक्ती जर देशभरातल्या मुलांना मार्गदर्शन करत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तर ते करतायतच. आपण रिव्हर्सला खाली येऊ, लक्षात घ्या. मग करत असताना काय अडचण येते त्याच्यामध्ये, ते म्हणतात तुम्ही मुख्यपर्यंत आलात की इंटरव्ह्यूसाठी आम्ही तयारी करून घेऊ, ते करून घेतायत, लक्षात घ्या. मग ही व्यक्ती आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. शैलेंद्र देवळानकर सरांसारखी व्यक्ती आंतरराष्ट्रीय अभ्यासासाठी यांच्यासारखी रिसोर्स पर्सन दुसरा उपलब्ध नाही, लक्षात घ्या. त्यांना सिरियसली अभ्यास करणारे या ठिकाणी त्यांचा फॉलो करणारे विद्यार्थी हे महाराष्ट्राचे शिक्षण संचालक आहेत, त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं, त्यांना आपण फॉलो करू शकतो, हे लक्षात घ्या. बेसिक गोष्टी ज्यावेळेला तुम्ही मेन्सच्या तयारीकडे याल किंवा खाली जसं जसं याल, लक्षात घ्या, व्यवस्था सगळी उपलब्ध आहे. फक्त मी विचारतोय कुठं, हे महत्वाचं आहे. कुठं जाऊन मी या ठिकाणी प्रश्न विचारतोय, कुठं जाऊन मी या ठिकाणी त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय, हे जर मी केलं नाही तर थोडंसं या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, म्हणण्यापेक्षा ते येत आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी वारंवार असं म्हणतोय की आपण ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचं व्हिजन स्पष्ट करा.
त्याचा रोडमॅप बनवून घ्या की कसं मला पुढे जायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी माझ्या अडथळे आहेत, आणि त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी करिअर कट्टा 100% तुमच्या सोबत असणार आहे. लक्षात घ्या, करिअर कट्टा तुमच्या सोबत आहे, रिसोर्स पर्सन तुमच्या सोबत आहे, पण मी काही करणारच नसेल तर करिअर कट्टा कसा बदल करेल? म्हणजे वाटलं तळवणकर सरांना की माझ्या कॉलेजमध्ये या ठिकाणी कमीत कमी 2-4 विद्यार्थी तरी युपीएससीच्या मेन्स पर्यंत गेले पाहिजेत, म्हणून सरांना प्रचंड वाटतं. पण विद्यार्थी जर म्हणत असतील की बघू आम्हाला कसं युपीएससी पर्यंत घेऊन जाताय तुम्ही, तर ते शक्य होणार नाही. लक्षात घ्या, आपण अत्यंत काळजीपूर्वक बारकाईनं स्वतःचा रोडमॅप बनवण्यामध्ये कमी पडतो तर तो बनवला पाहिजे. आपण या ठिकाणी पुढे जात असताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचं या ठिकाणी नोटिंग करणं, रिसोर्सेस एकत्र करणं, प्रॉब्लेम सेगमेंट जे आहे ते या ठिकाणी घेऊन त्याच्यावर काम करणं आणि मग नियोजनबद्ध या ठिकाणी प्रयत्न केला तर यश नक्की मिळणार आहे. लक्षात घ्या, तर आज आपण जे बघतोय त्यातले महत्वाचे मुद्दे जे आहेत की आपण आणि उत्तर भारतीय विद्यार्थ्यांच्या मध्ये उपलब्ध असणारे रिसोर्सेस याच्यावर चर्चा करतोय, त्यांच्यापेक्षा आपण कुठं सरस आहोत याची चर्चा करतोय आपण, आणि सरस असून देखील कुठं कमी पडतोय याची देखील आपण चर्चा केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या करिअरच्या प्लॅनिंगमध्ये स्पर्धा परीक्षा, मी वारंवार सांगितलं, करिअर कट्ट्याच्या स्थापनेचा मूळचा उद्देश हा नाही आहे की 100% विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. करिअर कट्ट्याच्या स्थापनेपाठीमागचा उद्देश हाच आहे की मायग्रेशन कमी झालं पाहिजे. शहरामध्ये स्थलांतरित होऊन आयुष्यातली 5-7 वर्ष 8 वर्ष तयारीसाठी वाया घालवणं आणि त्याच्यानंतर कुठेतरी या ठिकाणी निराश होऊन इतर मार्गाला जाणं यापेक्षा महत्वाचं आपल्याला हे आहे की आपण डे 1 पासून या ठिकाणी क्लिअर असलं पाहिजे. आपण या ठिकाणी ग्रामीण भागात राहू, डिजिटल या ठिकाणी माध्यमांचा वापर करून नियोजनबद्ध प्रयत्न केला तर आपण यश मिळवू शकतो. हा सेट तयार करणं, ही कल्चर तयार करणं हे करिअर कट्ट्याचा उद्देश आहे. लक्षात घ्या, आपण ठराविक विद्यार्थी रेग्युलर उपस्थित असतात, म्हणजे आपण ह्या सकाळच्या सिरीजमध्ये 50-55 विद्यार्थी आता असायला लागले. 365 दिवस किती टिकतायत हा भाग नाही. मग हे 365 दिवस सकाळच्या एका लेक्चरसाठी 25 मिनिटं न देऊ शकणारे विद्यार्थी 2 वर्षामध्ये युपीएससी काढू शकतील का? कदाचित काढतील, पण हे लक्षात घ्या त्यांच्या वेगळ्या फोकसनं जात असतील. पण सातत्य जे आहे हे सातत्य जिंकण्याचा अत्यंत मोठा राजमार्ग आहे. लक्षात घ्या, कोणतंही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्य असणं हा मोठा राजमार्ग आहे. ऍक्सेप्टन्स कुठेतरी कमी पडतो. कशाचा ऍक्सेप्टन्स? की माझ्या या सिच्युएशन आहेत, मला हा विषय समजत नाही, मला हा विषय अवघड जातो, किंवा माझ्या हातात 2च वर्ष आहेत, माझ्या हातात 1च वर्ष आहे, आणि मी दरवेळेला काय म्हणतो की हे व्यवस्थित नव्हतं. म्हणजे माझ्याकडचा एक विद्यार्थी मित्र आहे, त्याला विचारलं की तो या वेळेला पोलीस भरतीमध्ये कशात का पडलास? काय त्याने आम्हाला थांबवलं आणि मुद्दाम दुपारी 1:30 वाजता पळायला सोडवलं. एवढ्या उन्हात पळणार होतो त्यामुळे मी रनिंगला कमी पडलो. म्हणजे पहिल्यांदा दोष दोघांना दिले की त्याने आम्हाला जास्त वेळ थांबवलं, त्याने आम्हाला उन्हात सोडलं त्याच्यामुळं. आता ग्राउंडची परीक्षा काय एसी हॉलमध्ये होणार नव्हती हे आपल्याला अगोदरच माहित होतं. लक्षात, त्यामुळे तुमची तयारी तिथं असायला पाहिजे. हे जितकं खरं आहे तसंच युपीएससीची स्पर्धा ही तुमच्या गावातल्या तुमच्या कॉलेजमधल्या टॉपर बरोबर नाहीच आहे. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची, तुमची स्पर्धा जी आहे ती उत्तर भारतातल्या विद्यार्थ्यांबरोबर आहे, तुमची स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी मेट्रो सिटीतल्या विद्यार्थ्यांबरोबर आहे, आणि तुम्हाला त्यांच्या सगळ्या ते काय आहेत वातावरणामध्ये हे कळायला तर पाहिजे. म्हणजे आपल्याकडे वासळात लंगडी गाय शारी म्हटल्यासारखं मला थोडंफार त्यातलं माहित आहे आणि मी त्या आधारावर कुठेतरी या ठिकाणी माझे प्लॅन बनवतो. स्वतःला अतिशहाण्या म्हणजे हुशार समजतो मी. लक्षात घ्या, त्याच्या वतीतनं इतरांना तुच्छ लेखण्याच्या नादामध्ये, तुलनेमध्ये मी कुठेतरी ज्याच्याबरोबर स्पर्धा आहे त्याच्याबरोबर स्वतःला कम्पेअर करत नाही आणि मी कमी पडतो. लक्षात घ्या, त्यामुळं एक स्वतःचं डोळस पद्धतीनं केलेलं इव्हॅल्युएशन हे देखील अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. माहितीचा अभाव असेल तर तो आज उपलब्ध आहे. जे वारंवार त्या गोष्टी करिअर कट्ट्याकडनं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. लक्षात घ्या, तर माहितीचा अभाव आहे का? तर अजिबात माहितीचा अभाव नाही. तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहेत. प्लॅनिंग स्वतः करायला पाहिजे, कारण सगळं उपलब्ध झालं म्हणजे काय, ते स्वतः आपल्याकडे अजून तशी सिस्टम आलेली नाही की तुम्ही झोपेत असताना तुमच्यामध्ये डेटा डाउनलोड करून द्यायचा म्हणजे उठल्यानंतर लगेच इंडियन पॉलिटिक्स किंवा हिस्ट्रीचा अभ्यास सगळा झालेला असेल. तयार करून ठेवल्या नोट्समध्ये त्या तुम्हालाच आत्मसात कराव्या लागतील. लक्षात, एआय मुळे, एआय वरची डिपेंडन्सी जर वाढली तर निर्माण होणारे धोके वेगळे आहेत. लक्षात, एआयचा स्मार्ट यूज आपल्यासाठी करता आला पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी स्वतःचे प्लॅनिंग बनवता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या या सत्रांमध्ये लक्षात घ्या, आता कम्पॅरेटिव्ह वर आपण जात नाही आहोत. म्हणजे तुलना ज्या आहेत त्या आज या ठिकाणी थांबवतोय आपण इथं. हा माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. पुढच्या कालावधीपासून ह्या सेशन मध्ये लक्षात घ्या, जे 28 वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग आहेत, कोणकोणत्या परीक्षा या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट घेतं.
आणि त्यातनं या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्हाला सोर्सेस उपलब्ध होऊ शकतात याची सविस्तर माहिती जी आहे ते आपण द्यायचा प्रयत्न करूया. त्यातून तुम्हाला काही गोष्टी निवडता येतील आणि पुढे जाता येतील असं मला वाटतं लक्षात घ्या. आज मला शेवटच्या या 4 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 विद्यार्थ्यांना आपण बोलायला सांगू शकतो का ते बोलतील लक्षात घ्या. आणि ते काय अपेक्षित आहे मला त्याच्यामध्ये की ज्यांनी ट्रॅक ठरवलेला आहे आणि जो करिअर कट्ट्यासोबत आहे त्यांनी नेमकं काय अपेक्षित आहे, काय बदल त्याच्यात झाला आणि त्याला काय अपेक्षित आहे अजून. त्यात जर तुमच्यातले 3-4 विद्यार्थी जर आता बोलतील तर या सेशनच्या माध्यमातून अजून करिअर कट्ट्याला एक फीडबॅक कलेक्ट करता येईल. आणि मग इतकं मी ज्यावेळेस सांगतोय की युपीएससीची ही सगळी तयारी करायला करिअर कट्ट्याकडे सोर्सेस आहेत, यंत्रणा उपलब्ध आहे. तुम्ही 100 विद्यार्थी एकत्र या, जे कंटिन्युअसली लेक्चर कमिटमेंट मी काय मागतोय लक्षात घ्या. मी सांगितलं होतं तुम्हाला की मला 5 मिनिटं डेली तुम्ही उपस्थित राहा अशी कमिटमेंट द्या. 350 अर्ज आले 5 मिनिटासाठी लक्षात. लक्षात सुरुवातीला ती 100-150 संख्या पण राहिली. तुम्ही सांगितलं म्हणून 5 मिनिटाचं 25 मिनिटं केली. बरोबर आहे. मग ती 100 वरनं संख्या 50 वर आलेली आहे. असं जर करता रिसोर्स पर्सन एवढे तगडे आपण बोलवतोय गरजे मराठी ग्लोबलच्या बाबतीत जे झालं ते आणि त्यांच्यासमोर आपण 10 आणि 15 विद्यार्थी जर राहत असू तर ते चालणार नाही लक्षात घ्या. म्हणून मला तुमच्याकडून हे 3 ते 4च विद्यार्थी बोलू शकतील जास्त नाही की काय तुम्ही करिअर कट्ट्याच्या माध्यमातून अपेक्षित धरता स्पर्धा परीक्षेसाठी. याच्यावर एक 3 ते 4 विद्यार्थ्यांची फीडबॅक आपण किंवा कोण बोलतोय जास्त वेळ खर्च करू नका. हँडरेज करा. कोण आहे MITSC करिअर कट्टा व्हिडिओ ऑन केला तर चेहरा दिसेल, नाव दिसेल. माधवी सर. मी व्हिडिओ ऑन करायला काय अडचण आहे तुला. बोल बोल बोल. सर करिअर कट्ट्यामुळे मी ठरवलंय की मला एमपीएससी द्यायची आहे, पण मला असं करिअर कट्ट्याकडनं असं वाटतं की एमपीएससी साठी लवकरात लवकर रिसोर्स उपलब्ध व्हायला पाहिजे. बर ठीक. अजून कोण आहे. झालं बाकीच्या कोणाच्या काही अपेक्षाच नाही. बरं पोलीस भरती बँकिंग एमपीएससीचे मार्गदर्शन करणारे जे सेशन झालेले आहेत त्याच्याबद्दलच्या कुणाची फीडबॅक आहेत का. चांगलं झालं वाईट झालं मी ऐकलं नाही. आता ऐकलेल्यांपैकीच कोणतरी फीडबॅक देऊ शकेल. कोणी आहे का त्याने अटेंड केलेले आहेत असे. हा सानिका. गुड मॉर्निंग सर. जसं की आपण दर रविवारी संवाद शृंखला घेतो IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सरांशी. तर ते दर रविवारी वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती देत असतात. जसं की SSC झालं, बँकिंग झालं, UPSC झालं, MPSC झालं, RRB झालं. अशा वेगवेगळ्या एक्झाम्स बद्दल डीपली माहिती देत असतात. तर ते खूप फायदेमंद ठरतं की आपल्याला कोणती एक्झाम किती पर्यंत समजते आणि किती नॉलेज आहे त्याच्याबद्दल. हे खूप चांगलं ठरलं. बर ठीक. पूजा. म्यूट आहेस तू बेटा. हॅलो आवाज येतो सर. हा सर मी RBI ग्रेड बी साठी तयारी करत आहे. त्यामध्ये सर क्वांट रिझनिंग इंग्लिश मॅथ करंट अफेअर्स ह्याचे म्हणजे फेज 1 साठी 4 सब्जेक्ट आहेत. तर मग त्याच्यासाठी लेक्चर्स अवेलेबल आहेत युट्यूब वरती वगैरे. आपल्याकडं वृत्तवेध चालू घडामोडीमध्ये करंट अफेअर्स पण कव्हर होत आहेत. पण सर फेज 2 साठी जे इकॉनॉमिक्स सोशल इश्यूज फायनान्स मॅनेजमेंट जे आहे आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह सर त्यासाठी ऑनलाईन क्लासेस कुठेच अवेलेबल नाहीत. जर का त्यासाठी क्लासेस अवेलेबल झाले तर मग ते सर जास्त उपयोगी पडेल. तुझ्या मला एक मेसेज टाकशील तू का तू जो मुद्दे मांडलेले आहेस त्याच्यावर आपण 100% काम करू. जर ते जो गॅप असेल तो विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करू देऊ. ठीक आहे. कारण हेच महत्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. अजून कुणाला बोलायचं आहे. चालेल. तर ही परिस्थिती आहे लक्षात घ्या. म्हणजे मी पुन्हा काय म्हटलं त्याच्यामध्ये की सगळं एक्झिस्ट करतं जिथल्या तिथं, पण मला तिथं जायचं असेल तरच ते मिळणार आहे. तुम्ही तुमचा मार्ग ठरवणं आणि तो प्रवास करणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या. जरुरी नाही की तुम्ही मोटिवेट होऊन सगळेच UPSC करा, सगळेच MPSC करा. जे करणार आहात ते उत्तम करा. त्यासाठी आवश्यक असणारे सोर्सिंग जे म्हणतो रिसोर्स पर्सन जे आहे ते प्रोव्हाइड करणं हे करिअर कट्टा त्यासाठी निश्चितपणे कटिबद्ध असेल. तर आजचं सेशन आपण या ठिकाणी इथंच थांबूया. पुन्हा आपण या ठिकाणी उद्या नवीन विषयासहित भेटू. धन्यवाद.